आज दिनांक 4 मे 2026 आदरणीय कैलास खिल्लारे साहेबांचा वाढदिवस. कैलास खिल्लारे साहेब म्हणजे आपल्या यशस्वी आजीबाजी सैनिक भविष्य वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संघटनेसाठी लाभलेले एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व. आदरणीय मेजर कैलास खिल्लारे साहेबांनी आपल्या संघटनेचे सचिवपद स्वीकारल्यानंतर या संघटनेच्या वाढीसाठी अतिशय परिश्रम घेतले आहेत. अनेक जिल्ह्यामध्ये संघटनेच्या शाखा निर्माण केलेल्या आहेत. भीमा कोरेगाव सूर्यस्तंभा शेजारी वादग्रस्त जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकार दरबारी कागदपत्रे अनेक प्रयत्न केलेले आहेत. प्रशासकीय पातळीवर अनेक लढे दिलेले आहेत. हे अत्यंत वाखाणण्याजोगी बाब आहे. प्रशासकीय कार्याचा प्रचंड अनुभव असणारे खिल्लारे साहेब आपल्या समाजाच्या हितासाठी या आपल्या संघटनेच्या माध्यमातून राबताना मी पाहिले आहे. संघटन सचिव कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आदरणीय कैलास खिल्लारे साहेब. खिल्लारे साहेब हे एक असं वेगळं व्यक्तिमत्व आहे ते अत्यंत हुशार, बुद्धिमंत, प्रशासकीय कार्याचा गाढा अभ्यास भारतीय संविधानाचा गाढा अभ्यास असणारे आपले मित्र म्हणून मला खूप गर्व वाटतो. या आपल्या संघटनेतील कायदेतज्ञ असे व्यक्तिमत्व आपल्या संघटनेला लाभलं आणि त्यांनी दिलेल्या झुंजीमुळे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने भीमा कोरेगावच्या जमिनीचा प्रश्न, वादग्रस्त जमिनीचा प्रश्न लढा पुढे जाताना दिसत आहे. त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली आवश्यक माहिती मिळवून योग्य पुरावे गोळा करून भीमा कोरेगाव रणभूमी बद्दल आयोगासमोर साक्ष दिली आहे आणि जयस्तंभ आणि त्याच्या परिसरात योग्य सांभाळ आणि सुशोभित ठेवण्यासाठी जबाबदारी आपल्या संघटनेला मिळावी म्हणून विशेष प्रयत्न केले आहेत. सागर सेंटर मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा स्मारक उभारण्यात यावे म्हणून संरक्षण विभागात सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी आपली संघटना राबताना दिसत आहे. त्यात आदरणीय कैलास खिल्लारे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. आदरणीय खिल्लारे साहेबांनी आपली सैनिकी नोकरी सांभाळून पुढे शिक्षण घेतले. ते शिक्षण आज आपल्या संघटनेसाठी आणि समाजाच्या हितासाठी उपयोगी दिसत आहे. आज ते पोलीस खात्यातून देखील रिटायर झाले आहेत आणि सध्या कायद्याची प्रॅक्टिस करीत आहेत. समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब आहे, अत्यंत अभिमानाची बाब आहे. असं व्यक्तिमत्व प्रत्येक घरात निर्माण हवं असं मला वाटतंय. खिल्लारे साहेबांबद्दल मला स्वार्थ अभिमान वाटत आहे. कारण त्यांनी आपल्या कुटुंबासाठी ज्याप्रमाणे कष्ट घेतले त्याप्रमाणे आपली संघटना वाढीसाठी देखील त्यांनी प्रचंड कष्ट घेतले आहेत. मागे आपल्या संघटनेच्या दिनदर्शिका निर्माण करण्यात आली. त्यामध्ये सर्वात जास्त नव्हे तर सर्वच समाजाला प्रबोधन होईल असे लेख लिहिण्याचे काम आदरणीय खिल्लारे साहेबांनी केले. त्यामुळे संघटनेचा इतिहास लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेत पोहोचला आहे. याचे सारे श्रेय आदरणीय खिल्लारे साहेबांना जातं. त्यांनी संघटनेबद्दल प्रामाणिकपणे बांधिलकी जपवलेली आहे. आदरणीय खिल्लारे साहेबांनी अहोरात्र संघटना वाढीसाठी प्रयत्न
पराकाष्ठा करताना दिसतात. लोकांशी नेहमी संपर्कात असतात. लोकांना सैनिकांना संघटित करण्याचा प्रयत्न ते रात्रंदिवस करताना दिसतात. अत्यंत मेहनती, जिज्ञासू, अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय मेजर कैलास खिल्लारे साहेबांचा वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मला खरोखर खूप खूप आनंद वाटत आहे. त्यांच्याविषयी हे महत्वपूर्ण दोन शब्द लिहिताना माझं मन खरंच गहिवरून आलं आहे. असं व्यक्तिमत्व आपल्यासाठी संघटनेसाठी लाभले. त्यांच्यासारखं प्रत्येक सैनिकाने मनावर घेतलं आणि या संघटनेसाठी राबायचे ठरवलं तर संघटना अधिक जोमाने पुढे जाणार आहे. अशा प्रकारची इच्छा माझी आहे. आदरणीय कैलास खिल्लारे साहेबांची देखील आहे. आणि म्हणून आदरणीय कैलास खिल्लारे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्हा सगळ्यांना विनंती करेन, आज आदरणीय कैलास खिल्लारे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण निर्धार करूया. आपली यशसिद्धी आजी माझी बहुउद्देशीय वेलफेअर असोसिएशन आहे. ही संघटना मोठ्या जोमाने वाढण्यासाठी आपण तन मन धन अर्पण करून या संघटनेचा कार्यभार देश पातळीवर वाढवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूया. आपण सगळे सुज्ञ आहात, सगळे जाणकार आहात, आपल्या समाजाच्या दृष्टीने तळमळीने काम करीत आहात. त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो. असं म्हटलं जातं की लाखातून एक नेता जन्माला येतो, तसं लाखातून एक खिल्लारे साहेबांसारखं व्यक्तिमत्व नेतृत्व जन्माला आलं. म्हणून त्याच्या जन्मदिनी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. शुभेच्छुक नाईक सुधार वसंतराव मस्के. धन्यवाद.